नमस्कार यूट्यूब फॅमिली, रामकृष्ण हरी, शुभ सकाळ. संदीप देशमुख शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज शेतात आलो आणि शेतात एक व्हिडिओ बनवायचं मागचं कारण एकच आहे की आज आम्ही कापूस लागवड चालू करत आहे आणि कापूस लागवड कशी करावी याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर. धन्यवाद. तर मित्रांनो, हे पहिलं ऊसाचं रान होतं. ऊस काढल्यानंतर आम्ही खोलवर नांगरणी करून घेतली. नांगरणी केल्यानंतर त्याला मस्तपैकी 2 ते 3 महिने मस्तपैकी उन्हानं रान तापून दिलं. आणि आता एक माग 15 दिवसापूर्वी रोटेव्हिटर करू आणि शेणखताचं कमीत कमी 1.5 एकराच्या आसपास रान आहे आणि 6 ट्रॉली जवळ शेणखत एकदा टाकून रोटेव्हिटर करून घेतला. आणि आता एक 10 दिवसापूर्वी एक सरे काढून घेतले आम्ही 4 फुटी सरे काढल्यानंतर पावसाचा काही अंदाज लागेना, म्हणजे पाऊस काय आता येईना. तर मग आज आम्ही काय केलं, 2 ते 3 दिवसापूर्वी पाणी देऊन घेतलं. बघा, आधी कोरड्यामध्ये एकदा पाणी देऊन घेतलं. आणि आज रविवार, तर आज 14 तारीख, तर आज सुरुवात करणार आहे कापूस लागवडीसाठी. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही एकदा पाणी देऊन घेतलं आणि आता कापूस लागवड चालू करायला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, आता कापूस लागवड तर चालू करायची बरोबर, पण आता कापूस बियाणं कोणतं वापरायचं ह्यो एक शेतकऱ्यापुढे प्रश्न पडतो. तर भरपूर मार्केटमध्ये कापूस बियाण्याचे वाण आलेले, पण आम्ही मागच्या वर्षी एक वाण केलेला होता कापूस बियाणाचा. तो यावर्षी नक्की करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो तर कोणतं कापूस बियाणं मी निवडलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे बघा, तर कॉटन हायब्रिड सीड्स स्विच 4749 BG 11 7067, तर या जातीची आम्ही निवड केलेली. बघा मित्रांनो, मागच्या वर्षी पण केली ती, आम्हाला चांगलं ॲव्हरेज भेटलेलं होतं. आणि ही पण 30 बॅग आहे मित्रांनो. हे बघा, हीच बॅग आहे ती पण. आणि एक आम्ही 3 बॅगा करणार आहेत, 3 पिशव्या. तर एक शॅम्पल म्हणून आम्ही परत एक आणखीन एक पुढच्या वर्षीसाठी बघू कसं वाण निवडत होतो. तर हे बघा, हे एक निजीवूड सीडचं NCS 929 BT2 नवनाथ सीड्स म्हणून आहे. तर ह्या 2 तर आम्ही करणारच आहे, ह्या 2. आणि ही पण आता यावर्षी एक शॅम्पल म्हणून करणार आहे. बघू यावर्षी तिचं ॲव्हरेज कसं भेटतं, काय भेटतं. तर सुरुवात करणार आहे कापूस लागवडीसाठी. तर बघा कापूस लागवड आम्ही कशी करतो ते. तर मित्रांनो, ही परत बीज प्रक्रिया केलेली आहे आम्ही. तर हे बायोटेकचं, हे बघा, हे बायोटेकचं बुरशीनाशक म्हणून आहे. त्याची थोडीशी पावडर घेऊन या ब्याला कालवले, थोडंसं पाणी मारून मस्तपैकी असं बी तयार करून घेतलं आहे. बघा, हे कापूस बी. आणि तुम्हाला तर मागं सांगितलं होतं
ही 7067 म्हणून 7067 म्हणून ही जात कापसाची आम्ही केलेली आहे. तर अशा प्रकारे बीज प्रक्रिया आम्ही करून घेतली. आणि आता लागवडीसाठी एक बॅग बीज प्रक्रिया करून पाठवली. तर आता हे आमच्या बाया लावत आहे बघा. समोर मी परत एकदा सांगतो तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो कापूस लागवड चालू झालेली आहे. तर अशा प्रकारे लागवड चालू आहे मित्रांनो. एक 7-8 साऱ्या लावून घातल्या लगेच पाठीमागं पान चालू झालं बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे कापूस लागवड चालू आहे. हे बघा आता इथं लगेच पाणी पण चालू केलेलं आहे. हे बघा इथं कापूस लावून राहिल्या, खालतून लवीत आल्या, जवळजवळ थोडा राहिला होता. पावसाचा तर काहीच अंदाज नाही मित्रांनो. तरी ती डेअरिंग केली, पाणी भरपूर आहे आम्हाला त्याच्यामुळं. हे बघा एक खड्डे दिसतं इथं. कापूस लागवड झालेली आहे, जवळजवळ उरकत आली, आता थोडी राहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि लगेच पाणी पण भरायचं काम चालू आहे मित्रांनो. हे बघा हे माणूस तिथं पाणी भरतो. तर मित्रांनो नवीनच आहे मी चॅनलवर, आणि जर चुका झाल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.